लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पिरियडमध्ये काय होत जाते आणि ग्रुपमध्ये काय होत जाते. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय होते पहा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट shared pair of इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, ही एक टेंडन्सी आहे टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता शेअर्ड पेअर काय होते सर, अट्रॅक्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, टेंडन्सी म्हणजे काय, ताकद आहे, त्यांची ताकद आहे. टेंडन्सी म्हणजे ॲबिलिटी. ठीक आहे, आता शेअर्ड पेअर कशाला म्हणतो आपण. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्याच्यावरून तुम्ही समजा. ठीक आहे, आता माझ्याकडे एक ए होता, ठीक आहे, प्लस दुसरा बी होता. हे दोन एटम होते माझ्याजवळ, दोन ॲटम होते किंवा दोन एलिमेंट होते. ठीक आहे, सपोज लेट असे कोणते ॲटम नसतात बरं. पहिली गोष्ट मी नाव दिलेलं फक्त लेट कन्सिडर. आता हे दोघंही मिळतील आणि एक ॲटम बनवतील, एक मॉलिक्यूल बनवतील. काय बनवतील, मॉलिक्यूल बनवतील. कसा बनवतील, बाय द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. बॉन्ड बनवतील एकमेकांसोबत. हां, तर कसा बनेल बॉन्ड, ए बी, ए आणि बी, ए प्लस बी काय बनला, ए बी बनला आणि दोघांच्या मध्ये बॉन्ड निर्माण झाला. आता हा बॉन्ड कसा बनत असतो, तर हा बॉन्ड नेहमी लक्षात ठेवायचं की ए मधला एक इलेक्ट्रॉन देऊन आणि बी मधला एक इलेक्ट्रॉन, हे दोन्ही इलेक्ट्रॉन येऊन एक बॉन्ड बनवतात. काय बनवतात, बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. बॉन्ड कशाने बनत असतो, बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन हा ए देतो तर एक इलेक्ट्रॉन हा बी देतो. बरोबर आहे, या दोघांच्या शेअरिंगमुळेच हा बॉन्ड बनतो ए बी. पहा इथे दोन इलेक्ट्रॉन्स असतील ए बीच्या मध्ये, ए आणि बीच्या मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतील. एक एने दिलेला हा, बीने दिलेला हा इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता माझं म्हणणं काय, तर शेअर्ड पेअर यालाच म्हणतात. आता हे जे आहे हे दोन्ही मिळून काय होतील, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे दोघांनी सोबत शेअर केलेली पेअर, इलेक्ट्रॉनची पेअर कशाला म्हणू आपण, जोडीला. बरोबर आहे की नाही. तर हे दोघांनी शेअर केलेली पेअर आहे. आता आपल्याला सांगायचं काय, द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे की या दोघांपैकी ए किंवा बी, या दोघांपैकी ज्याच्याकडे जास्त टेंडन्सी असेल, या दोन्हीही शेअर्ड पेअरला, या दोन्हीही इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढण्याची, ए किंवा बी पैकी दोघांकडे. हे बघा, पण ओढणं काय आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन ओढावे लागतील. या दोघांपैकी कोणाकडे जास्त ताकद असेल, जो ताकदवर असेल तो दोन्हीही इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढेल. बरोबर आहे, आणि जो ताकदीने दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढेल तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. काय असेल, तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. कळालं, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जो आपल्याकडे ताकदीने ओढतो तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. कळालं, मला ते सांगायचं तुम्हाला की इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय असते. म्हणजे या दोघांपैकी जर सपोज इकडे लिहून दाखवतो बा मी, ए आणि बी या दोघांमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन्स इकडे आले. कुठे, ए कडे. पहा मी दाखवलेत, दोन्ही इलेक्ट्रॉन्स ए कडे आले, डायरेक्शन इकडे चालले. म्हणजे हा जो आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होऊन जाईल. हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होऊन जाईल. ए हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होईल, बी होईल का, नाही होणार. जर बी आणि ए, बीने जर दोन्हीही इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढले असते तर बी हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला असता. जर पहा लक्ष द्या, जर ए न ओढले आपल्याकडे दोन्ही इलेक्ट्रॉन म्हणून ए हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला. इथे बी आणि ए मध्ये बॉन्ड बनला, बी ने जास्त इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढले, दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढले म्हणून बी हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला. ठीक आहे, असंच प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये जे काही मॉलिक्यूल बनतील त्यांच्यामध्ये असं असतं.
ठीक आहे, ज्याच्याकडे प्रत्येक ॲटम मध्ये सुद्धा असं होतं. तर असं जर का या पद्धतीने जर पाहिलं आपण, तर फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. कोणता? फ्लोरीन. एफ कुठे असतो तो? पिरियॉडिक टेबलच्या राईट साईडच्या वरच्या कोपऱ्यावर. कुठे असतो? पिरियॉडिक टेबलच्या राईट साईड, या साईडला, उजव्या साईडला, लेफ्ट म्हणजे उजव्या साईडच्या वरच्या कोपऱ्यावर. राईट, टुवर्ड द टॉप ऑफ दी पिरियॉडिक टेबल. वरच्या साईडला असतो, खाली नसतो. राईट साईडला तर असतोच, पण वरही असतो. पहिला शेवटचा ग्रुप सोडून द्यायचा पण 18 ग्रुप हा सोडून द्यायचा असतो. 18 ग्रुप सोडून पहिला ग्रुप कोणता असेल? 17 ग्रुप. तर 17 ग्रुपचा पहिलाच एलिमेंट आहे कोणता? फ्लोरीन. आणि फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द एंटायर पिरियॉडिक टेबल. पूर्ण पिरियॉडिक टेबल मधला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे फ्लोरीन. ठीक आहे. आणि आता यांचा ट्रेंड कसा होतो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कुठून कुठे वाढत जाते आणि कुठून कुठे कमी होत जाते हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नावाची टर्म जी आहे ती एका सायंटिस्टने डिस्कवर केली होती. आणि तो असा सायंटिस्ट आहे की जो या जगातल्या अशा 4-5 सायंटिस्टमध्ये येतो ज्याला 2 वेळेस नोबेल प्राइज मिळालेला आहे. बाकी खूप कमी 4-5 असे सायंटिस्ट आहेत ज्यांना 2 वेळेस नोबेल प्राइज मिळालेला आहे. बाकी असतील सायंटिस्ट ज्यांना 1 वेळ मिळालेला आहे, पण असे 4-5 सायंटिस्ट आहेत ज्यांना 2 वेळा नोबेल प्राइज मिळालेला आहे. त्यातील एक आहे तो, त्याचं नाव आहे पॉलिंग. काय नाव आहे? पॉलिंग. पॉलिंगने इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ची जे स्केल आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची जे स्केल आहे म्हणजे किती, कोण इलेक्ट्रोनेगेटिव्ह किती आहे, आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची किती असते हे सर्व त्यांना सांगितलं होतं त्या स्केलनुसार. कोण सांगितलं होतं? पॉलिंग. हा एक सायंटिस्ट आहे. ठीक आहे. यानंच काय डिस्कवर केलं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिस्कवर केली. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा अर्थ आपण पाहिला. राईट. आता ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये काय काय होत जाते हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके. हां, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण ट्रेंड पाहणार आहोत इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे, ग्रुपमध्ये काय होते आणि पिरियडमध्ये काय होते. लक्ष द्या. पहिले आपण पिरियडमध्ये पाहू. पिरियडमध्ये लक्ष द्या. द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी along the period from left to right increases. काय म्हटलं पहा मी की पिरियडमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलच्या पिरियडमध्ये जसं आपण लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे मूव्ह करत जातो, कुठून इकडून तिकडे पिरियडिक टेबलमध्ये, फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड in the period, along the period in the modern periodic table, the electronegativity must be increases. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? इन्क्रीजच होत जाते. म्हणूनच फ्लोरीन तिकडे आहे की नाही, सगळ्यात जास्त याच कोपऱ्याला येतो ना, राईट कोपऱ्याला वर. म्हणून लेफ्ट टू राईट जी आहे ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते. म्हणून आपण सांगू शकतो सगळ्यात कमी कोण असेल मग? लिथियम. सगळ्यात कमी लिथियमच असेल ना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, कारण की तो इकडे येतो पहिले. आणि सगळ्यात जास्त फ्लोरीन, कारण की तो तिकडे येतो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इकडून वाढत जाईल ना, हा कमी, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, जास्त जास्त जास्त, सर्वात जास्त. आता हे का होतं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पिरियडमध्ये का वाढत जाते? लेफ्ट कडून राईट कडे जाताना पिरियडिक टेबलमध्ये अलॉंग द पिरियड वाय द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस, का वाढत जाते? त्याचं कारण पहिलंच आहे जे आपण ते याच्याबद्दल सांगितलं होतं, ॲटॉमिक रेडियस बद्दल. कोणतं? की जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो
तसा आपला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा वाढत जातो. काय होतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. काय म्हणसाल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. समजलं सोपं होतं ठीक आहे. आणि तसंच आपण ग्रुपमध्ये सुद्धा सांगू शकतो. ग्रुपमध्ये काय म्हणसाल तुम्ही along the group the electronegativity from top to bottom, the electronegativity from top to bottom along the group decreases. डिक्रीज होत जाते. ग्रुपमध्ये वरून खालपर्यंत जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कमी कमी होत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रत्येक ग्रुपमध्ये कमी कमी होत जाते. सगळ्यात वर जास्त राहील, खाली खाली जात जाल तुम्ही तर ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाईल. का असं होते? कारण की आपला जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो आपल्यापासून दूर दूर जात जातो. आणि दूर असा जात नाही की आपण पहिले के शेलमध्येच राहतो तो डायरेक्ट दुसऱ्या एल शेलमध्ये जातो तो, म्हणजे शेलच दूर दूर होत जाते. कळालं का तुम्हाला? आपण पहिले के शेलमध्ये असतो, नंतर तो एल शेलमध्ये. मग मला सांगा के शेलमधला इलेक्ट्रॉन लवकर पकडून राहू ना आपण. जेवढा जवळ आपल्या राहील तेवढा चांगल्या पद्धतीने आपण पकडून राहू त्याला. जेवढा तो दूर राहील तेवढा आपल्याला अवघड जाईल पकडायला त्याला ओढायला अवघड जाईल ना आपल्याला. जेवढ्या लांबच्या शेलमध्ये राहील इलेक्ट्रॉन तेवढंच आपल्याला त्याला ओढायला आपल्याकडे पकडून ठेवायला अवघड जाईल ना आपल्याला. जेवढ्याच आपल्या जवळ असेल तेवढं आपण लवकर पकडू त्याला. असं असतं ठीक आहे. म्हणजे शेलमध्ये जसं आपण ग्रुपमध्ये जातो फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं आपण मूव्ह करतो फ्रॉम टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये, तशी शेल वाढत जाते. काय वाढतात? शेल वाढतात. शेल म्हणजे KLMN असं वाढत जातात. तर त्यामुळं काय होतं, जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा दूर होतो. कशापासून? न्यूक्लियसपासून. आणि त्याला पकडून ठेवणं, त्याला काय म्हणणं, त्याला अट्रॅक्ट करणं, जी ताकद लागते ती कमी कमी होत जाते. म्हणून डाऊन द ग्रुप ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम अलॉंग द ग्रुप दी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मस्ट बी डिक्रीजेस. म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही कमी होत जाते. ओके. आता याच्यानंतर नाही का पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही डिफरंट व्हॅल्यू सांगेल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या, की कोणाची किती इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू राहते, फ्लोरीनची किती आहे. हे पॉलिननं सांगितलं होतं. पॉलिनने स्केल दिली होती. त्या स्केलनुसार आपण प्रत्येक एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू पाहू आणि ते लक्षात कसं ठेवसाल ते ट्रिक मी तुम्हाला सांगेल. ओके. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते पाहू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाहिलं होतं राईट. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती पिरियडमध्ये काय होत जाते आणि ग्रुपमध्ये काय होत जाते हे सर्वांना माहीत आहे राईट. कोणं सांगितलं होतं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टर्म जी आहे ती कोणी सांगितली होती? पॉलिंगनं सांगितली होती राईट. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, कशाला अट्रॅक्ट करते. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या काही व्हॅल्यू असतात. ठीक आहे. आपल्याला हे तर माहीत आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये आपण राईट साईडकडून लेफ्ट साईडकडून इकडून इकडे चाललो, या साईडकडून या साईडकडे जेव्हा जातो आपण पिरियॉडिक टेबलमध्ये, तेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही वाढत जाते. हे आपल्याला माहीत आहे. आणि डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? डिक्रीज होत जाते. हे आपल्याला माहीत आहे. पिरियडमध्ये इन्क्रीज होत जाईल लेफ्ट टू राईट आणि डाऊन द ग्रुप डिक्रीज होत जाईल, कमी कमी होत जाईल. आता हे माहीत आहे. पण आपल्याला जनरली या गोष्टीवर प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. तर जनरली तुम्हाला प्रश्न हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या व्हॅल्यूजवर विचारले जातात. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू किती आहे. तर सर्वांना हे माहीत आहे
की सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एलिमेंट कोणता आहे? सांगा कोणता आहे? तर तो असतो फ्लोरीन. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द पिरियडिक टेबल. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशाची असते? तर फ्लोरीनची असते. ओके. आता त्याची व्हॅल्यू किती असते? तर त्याची व्हॅल्यू असते जवळपास 4. राईट. याचे काही 4 असते पण त्याला काही युनिट असतात का? नाही. ओके. तर आपण डिटेलमध्ये त्यांच्या व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या, कोणत्या याची किती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी राहते आणि ते डिक्रीज होते तर कशी डिक्रीज होते, किती डिक्रीज होते, हे आपण डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. तर पहा, आपण लेफ्ट साईडला आहो पिरियडिक टेबलच्या. हायड्रोजन आहे 1. नंतर इकडे कोणता एलिमेंट राहतो? हेलियम, ॲटॉमिक नंबर 2. नंतर लिथियम, देन बेरिलियम, देन बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. नंतर 11 सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरागॉन. ओके. आपल्याला फक्त एवढ्याचीच इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू लक्षात ठेवायची. बाकीच्या एलिमेंटची तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती कुणी विचारत नाही. ओके. ह्या 2 जे सिरीज आहेत जवळपास 18 एलिमेंट्सपर्यंत, हे फक्त लक्षात ठेवायचे. ओके. याची एक ट्रिक आहे, ती ट्रिकही मी तुम्हाला सांगतो, इझिली लक्षात येऊन जाईल तुमच्या. ओके. सर्वात पहिला पॉईंट, आपण म्हटलं होतं की आपण जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे जातो तर आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू वाढत जाते. बरोबर आहे. इकडे कमी असेल ना, इकडे कमी असेल तर इकडे जास्त असेल. पण सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे these are the, हे काय आहेत? हे तिन्ही काय? हेलियम, निऑन, आर्गॉन, हे काय आहेत? तिन्ही काय आहेत? नोबल गॅस. काय आहेत? नोबल गॅस. अँड फॉर द नोबल गॅस द इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू विल बी 0. हे लक्षात ठेवायचं. नोबल गॅससाठी नेहमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू ही 0च असते. आता सर का असते 0? कारण की ते बॉन्डच बनवत नाहीत. काय आहेत हे एलिमेंट? कसे असतात? स्टेबल असतात ना, पूर्णपणे स्टेबल आहेत. आता मला सांगा, जे एलिमेंट स्वतः त्याजवळ त्यांचे इलेक्ट्रॉन आहेत, आलिशान राहतात ते, मग त्यांच्याजवळ संपूर्ण इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना कोणाला द्यायचं नाही आहे. राईट. त्यांना कोणाला द्यायचं नाही आहे आणि कोणाकडून घ्यायची नाही आहे. राईट. मग ते काय, त्यांचं काम काय? ते बॉन्ड बनवतील का? नाही बनवतील. ते पहिलेच सुखी आहेत ना, त्यांना कशाची गरज आहे का? कोणाकडून घ्यावं लागते काही? नाही घ्यावं लागत. म्हणून ते कधीही बॉन्ड बनवत नाहीत. म्हणूनच त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती 0 राहते. हे लक्षात ठेवायचं. नोबल गॅसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू विल ऑलवेज बी 0. राईट. बिकॉज दे आर स्टेबल, दे आर नोबल. ते नोबल असतात. नोबल म्हणजे ते वेगळेच राहतात दुसऱ्यांपेक्षा, त्यांना नोबल म्हणतो आपण. राईट. आता हे तर आपण पाहिलं, म्हणजे हा ग्रुप आपल्याला सोडून द्यावा लागेल. सगळ्यांची व्हॅल्यू किती येईल? 0 0 0. राईट. आता आपण काय करू, बाकीच्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू पाहूया. ओके. तर पहा, सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला सांगितलं होतं फ्लोरीन. फ्लोरीन इज दी मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द पिरियडिक टेबल. तर याची इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू किती असते? 4. किती असते? 4. आता काय करायचं? आता मला माहित आहे याची किती असते? 3.5. तर जेव्हा तुम्ही इकडून इकडे चालले, आता तुम्हाला माहित आहे इकडून वाढत जाते. सर्वात शेवटी जास्तीत जास्त किती व्हॅल्यू असेल? 4. इकडे कमी होईल ना, 100% कमीच होणार. तिकडे लिथियमकडे जाताना, तुम्ही हायड्रोजनकडे जाताना जनरली हे व्हॅल्यू काय होईल? कमीच होत जाईल ना. राईट. मग कसं कमी होईल? तर लक्षात ठेवायचं, जनरली जेव्हा आपण फ्लोरीनकडून लिथियमकडे जातो तर तेव्हा प्रत्येक एलिमेंटसाठी 0.5 न कमी करत जायचं. काय करायचं? 0.5 न कमी. तर हे काय येईल? 3. हे 2.5. इट इज 2. इट इज 1.5. इट इज, हे काय
1. म्हणजे लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू किती आहे 1, बेरियमची 1.5, बोरॉनची 2, कार्बनची 2.5, नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची 3.5. हे कळालं असेल तुम्हाला. काय केलं आपण फक्त 0.5 न 0.5 मायनस करत गेलो कुठून इकडून. आणि जर इकडून म्हणसाल तर मग 0.5 ॲड करत जायचं. पहिला 1 पकडायचा, इथून 0.5 ॲड करत जायचं तिकडे. लिथियमचा माहीत पाहिजे मग तुम्हाला. जर आपल्याला फ्लोरीनचा माहीत आहे तर मग काय करायचं, इथून मायनस करत यायचं इकडे. ओके, कळालं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आताच मेन आहे. याच्यानंतर आपल्याला क्लोरीनची व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू किती राहते. तर जनरली क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू राहते 3. व्हॉट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ क्लोरीन इज 3. तर हे लक्षात कसं राहील सर, हे 4 आहे तर खाली 3 आलं. हे तर आता तुम्हाला कळालं, पण नंतर कसं कळेल. तर हे लक्षात घ्यायचं, कल्लू कालिया को 3 गालिया. काय, कल्लू कालिया को 3 गालिया. कल्लू कालिया, कालिया म्हणजे Cl आणि 3 गालिया म्हणजे 3. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लक्षात राहू शकते. क्लोरीनची किती असते, 3 असते. राईट. आता याच्यासाठी काय ट्रिक आहे पहा. तर इथे आपण इकडून इकडे जाताना काय करायचं, तर जनरली सर्वात आधी हा 3 असतो, तर याच्यातून पहिले 0.5 मायनस करावं लागेल आपल्याला. किती, 0.5 म्हणजे हे किती येईल 2.5. आता याच्यामधून आपल्याला 0.4 मायनस करायचे. किती मायनस करायचे, 0.4 म्हणजे हे किती येईल 2.1 येईल. 0.4. आता याच्यातून 0.3 म्हणजे याच्यातून किती करायचे, 21, 20, 19 म्हणजे 1.8 येईल. पुन्हा 0.3, पुन्हा याच्यातून 3 गेले 1.5, पुन्हा 0.3 म्हणजे किती येईल 1.2. पुन्हा काय येईल पहा 0.3, 0.3, पहिले 0.4 होतं, नंतर 0.4, नंतर 0.5, 0.5, 0.5, 0.4, 0.3, 0.3, 0.3 आणि शेवटी हा किती असतो, अजून पॉईंट मायनस करायचं. म्हणजे जवळपास किती येईल याची इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू 0.3 काढायचे. 12, 11, 10 म्हणजे 0.9, पुन्हा 3. कळालं. दीज आर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग एलिमेंट्स. या एलिमेंटच्या ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहेत. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. कळालं. आता याच्यानंतरचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.